हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर चला आज बनवूया एक नाश्ता जो तुम्ही सर्वजणच बनवत असाल. तर आता बघा, 1 वाटी उडीद डाळ मी 2 तास भिजत ठेवली होती, किंवा तुम्ही रात्रभर पण भिजत ठेवा. म्हणजे थोडा चांगली ती भिजलेली असेल तर चांगलं त्याचं हे होतं. इथं मी अख्खे उडीद घेतलेले आहेत बघा, त्याच्यामुळे ते जास्त वाटत. तर इथं मी त्याचं पाणी काढून घेतलं आणि आपण मिक्सरमधून हे बारीक करून घेणार आहोत. एका चाळणीवर मी त्याचं पाणी काढून घेतले, आणि जर थोडं वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही पेस्ट करताना थोडं पाणी ॲड करू शकता, जास्त नका. थोडं पाणी ॲड करू शकता. जे आपण काढलेलं पाणी आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये 2-3 स्पून टाकू शकता. आणि परत आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. बघा, आता हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. अशा पद्धतीने आपण हे एका भांड्यामध्ये काढून हे असं हाताने चांगलं मिक्स करून. कधी कधी आपले माहिती मेंदूवडे सगळ्यांचे चांगले होतात असे नाही, कधी कधी फसतात पण, ते चालतात. मग कधी नाही चांगले झाले तरी सुद्धा आपण नुसते असे गोल भज्यासारखे पण टाकून ते करू शकतो. तर इथे बघा, मी थोडं 2-3 मिनटं याला फेटून घेतलेले. त्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता चिरून टाकलाय. तुम्हाला मिरची टाकायची असेल ते पण टाकू शकता. आणि इथे मी थोडं काळी मिरी पूड 1 चमचा टाकलेली आहे याच्यामध्ये, आणि थोडं मीठ चवीनुसार टाकलंय. आणि थोडं आपण याच्यात तांदळाचं पीठ पण टाकणार आहोत. त्याच्यामुळे 2 चमचे बघा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आणि आपण हे सर्व मिश्रण परत मिक्स करून घेणार. कारण सर्वांचेच मेंदूवडे चांगले होतात असं नाही, कधी कधी होतात, कधी कधी नाही होत. अरे बघा, मी परत याला चांगलं फेटून घेतलेलं आहे. कधी जरी असे सोडताना वगैरे आपलं कधी कधी हे होऊन जातं. आता तुम्ही फक्त पाण्याचा हात घेऊन थोडासा पूर्ण याच्यामध्ये हे बघा, असे पाण्याचा हात घेऊन फक्त तरी सुद्धा हे अशा पद्धतीने पण सोडू शकता. पण कधी नाही कोणाला जमलं तर तुम्ही एखाद्या भांड्यावर किंवा याच्यावर पण घेऊ शकता. आणि जर नाहीच कशावर जरी हे करता नाही बघा, असं चाळणीवर पण करू शकता किंवा एखाद्या भांड्यात. जर नाहीच जमले तर सरळ छोटे छोटे आपण भजी गोल गोल करतो तसे टाकले तरी येतात, कारण ते मेंदू वडेच आहेत, आपल्याला तेवढेच चांगले लागतील आणि टेस्टी लागतात. ते बघा, याच्यामध्ये नंतर नंतर काय माहिती माझे झालेच नाही, त्याच्यामुळे असेच मी थोडे छोटे सोडले. आणि मुलांना काय, मेंदू वडे कसे पण असले तरी सुद्धा ते खायला नक्कीच चांगले लागतात, असे नाही तर तसे. हे बघा, मस्तपैकी मी गोल्डन फ्राय होईसपर्यंत याचे तळून घेतलेले. तुमचे पण कधी कधी असे होतात का? नक्की सांगा. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक चांगले